येईल का जुळून नाते? देऊ, आता काय करणार? तू आदित्य सरांना कॉल कर आणि सांग त्यांना. त्यांच्या मॉमने तुला असं सांगितलं ते, मिताली म्हणाली. इथून पुढे तू हे मॅम जे बोलले आहेत ना, ते आदित्य सरांना नक्कीच माहीत नसणार. मला त्यांच्या मॉम आणि त्यांच्यामध्ये भांडण नाही लावायचं ग. फक्त नुकताच विचार करायला लागली होती त्यांचा. अजून तरी मी जास्त गुंतली नाही आहे त्यांच्यात. त्याआधीच त्यांनी मला बाहेर पडायचा चान्स दिलाय. मी तर देवाचे आभारच मानते, दिव्या म्हणाली. देऊ, तू एकदा आदित्य सरांशी बोलून घे, मला तरी असं वाटतं, मिताली म्हणाली. नको, ते काय करणार? मॉमशी जाऊन बोलणार, परत मीच वाईट होणार. तू मला नाही सगळ्याचा कंटाळा आलाय आता, दिव्या म्हणाली. अगं पण त्यात आदित्य सरांची काय चूक ना? त्यांच्या मॉममुळे तू त्यांनाही शिक्षा देतेस. विसरू नकोस, त्यांनी तुझ्यासाठी खूप केलंय. आताही आपण त्यांच्यामुळेच व्यवस्थित आहोत, मिताली म्हणाली. प्रॉब्लेम पण त्यांच्यामुळेच आलेला. मीच मिताला बोलावलं नव्हतं. त्यांच्या वागण्यामुळे माझ्या मागे लागली ती, दिव्या म्हणाली. आणि नितीन, त्याचं काय? त्याने तुला दुखावलंच ना. त्याचं आदित्य सरांनी काय केलं होतं वाईट? तुझ्यासाठी त्यांनी नितीनला पाठवलं ना जेलमध्ये, मिताली म्हणाली. मिताली, मला नाही सांगायचं आहे त्यांना, दिव्या म्हणाली. दिव्या, तू हट्टीपणा करतेस, सगळं बिघडून जाईल ग. थांब, मीच करते कॉल. मितालीने स्वतःचा फोन काढला. दिव्या लगेच उठून आली. तू आमच्या दोघांमध्ये नको पडूस. मला सध्या काहीच सांगायचं नाही आदित्यला. मला स्वतःला लांब राहायचं आहे त्यांच्यापासून, दिव्या म्हणाली. पण तिच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू आले हे बोलताना. देऊ, तू प्रेम करतेस त्यांच्यावर, आता मागे नको फिरूस. आदित्य सरांची काहीच चूक नाहीये यात. तू त्यांना सांग एकदा. जर तेही मॉमला बरोबर म्हणाले किंवा तुला काही बोलले तर तू नक्कीच तिथून बाजूला हो. मी तुझ्या सोबत आहे. पण आता म्हणशील तर मी तुझ्या सोबत नाहीये. म्हणत मी त्याने दुसरीकडे तोंड फिरून बसली. तू त्या परक्या माणसासाठी आपल्यात भांडेल कशाला ग, दिव्या म्हणाली. कारण तोच परका माणूस तुझ्यावर जीव ओवाळून टाकतो, तुझ्यासाठी रडतो, तुला काही दुखापत नको म्हणून काळजी करतो, तुझ्यासाठी लोकांना बाहेर पाठवतो, कामधंदा सोडून हॉस्पिटलमध्ये येऊन तुझ्या उशाशी बसतो. का समजत नाही दिव्या तुला, मिताली म्हणाली. म्हणूनच तर मी तुझं ऐकलं होतं ना, त्याचा विचार करायला लागली होती मी. पण वेळीच त्याच्या मॉमने मला बाहेर काढलं. मी त्याच्यासाठी नाहीच हे तिने वेळेत सांगितलं. पुन्हा पुन्हा त्या आठवणी नको आहेत तू, दिव्या म्हणाली आणि मितालीच्या मांडीवर डोकं टेकवलं. तिला एकदम मागचं सगळं आठवून आलं. एकदम आघाताने तुटली होती ती, पण सावरलं होतं तिने स्वतःला. आता पुन्हा त्या आघाताची भीती वाटू लागली होती तिला. म्हणूनच कदाचित आधीच लांब होऊ पाहत होती ती. मितालीला पटलं नव्हतं, पण ती दिव्याच्या विरोधात जाऊन काही करू शकत नव्हती. तिच्या प्रत्येक निर्णयात तिने साथ दिली होती अजूनपर्यंत, तशीच आताही देणार होती. तू मला ना लांब कुठेतरी सगळ्यापासून दूर जायचं आहे. मला भीती वाटायला लागली ग. मी जगू शकेन ना अशी शंका यायला लागलीये मला. माझं मलाच कळेना झालंय. दिव्याचे डोळे पुन्हा भरून वाहू लागले. इकडे आदित्य एकदम पेटून उठला होता. त्याच्या दिव्याला जो कोणी धक्का लावायचा विचार करेल त्याला तो सोडणार नव्हता. स्मिताच्या हातावर जोरात वार केला त्याने. स्मिता किंचाळली,
पण तिच्या किंचाळीने आदित्यला काहीच फरक पडला नव्हता. तुला एक चान्स दिला होता ना, मी जाऊ दिलं होतं ना, का नाही गेलीस? तुला काय वाटलं मी पोचू शकत नाही तुझ्यापर्यंत? कोण आहेस तू? तू मरशील आता तुझ्या कर्माने. दिव्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी सोडत नसतो मी कोणाला. आदित्य रागात म्हणाला. त्याचे डोळे लाल झाले होते. राग त्याच्या डोळ्यात उतरला होता. जेवढा तो शांत दिसत होता इतर वेळी, या क्षणी तो एखाद्या पिसाटलेल्या राक्षसाहून कमी दिसत नव्हता. त्याने तिच्या दुसऱ्या हातावरही वार केला. हिला आजचा दिवस जिवंत ठेवा. हिला यातना काय असतात कळू दे. त्यानंतर तिला जिवंत न सोडण्यासाठी आपल्या माणसांना सांगून तो तिथून बाहेर पडला. अंगावरचं शर्ट काढून त्याने तिथेच टाकलं. त्यावर स्मिताच्या रक्ताचे डाग होते. त्याने आपल्या गाडीतले कपडे घालून सरळ ऑफिस गाठलं. आता राग शांत व्हायचं एकच औषध होतं. दिव्याचा आवाज कानी पडला. तो खुर्चीत बसला आणि फोन काढून दिव्याचा नंबर डायल केला. रिंग जात होती पण दिव्या उचलत नव्हती. त्याने फोन थोडा वेळ बाजूला ठेवला. डोकं भिरभिरत होतं. तिचा आवाज ऐकायची इच्छा असताना त्याला तो ऐकायला मिळत नव्हता. डोकं खुर्चीतून मागे रेलत स्वतःला रिलॅक्स करायचा प्रयत्न करत होता. पुन्हा हातात फोन घेतला त्याने आणि दिव्याचा नंबर डायल केला. स्विच ऑफ आला. इडियट, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याला आता दिव्याचाही राग येऊ लागला. पहिली रिंग गेली, उचललं नाही ठीक आहे, कुठेतरी गेली असेल वाटलं त्याला. कॉल रिटर्न यायला हवा होता म्हणून तो वाट बघत होता. आलाच नाही कॉल. तेव्हा त्याने पुन्हा कॉल केला होता तिला, तर फोन स्विच ऑफ येत होता. म्हणजे मुद्दाम केलं कळत होतं त्याला. तिला त्याच्याशी बोलायचं नव्हतं, पण का? सकाळी बोलली होती. मॉमने काही बोलली नाही ना तिला. त्याने शिवचा नंबर डायल केला. शिव, मॉम सकाळपासून कुठे गेली का बघ जरा. त्याने शिवला सांगितलं. त्याला मॉमचा भरोसा नव्हता म्हणून तरी शिवला चेक करायला सांगितलं होतं. पण शिवचा अगदीच दुसऱ्या मिनिटाला कॉल आला. सर, आज मॅम कुठेही गेलेल्या नाहीत, शिवने सांगितलं. मितालीचा नंबर दे, आदित्य म्हणाला. सर, मितालीचा नंबर कशासाठी? शिव म्हणाला. त्याचा मितालीच्या सिक्युरिटीचा मोड ऑन झाला होता. लाईन मारायची आहे, आदित्य म्हणाला. सर, शिव पुढे काही बोललं नाही. माहित आहे मला, आवडते तुला ती. दिव्याचा फोन बंद येतोय, आदित्य म्हणाला आणि शिव मात्र गप्प झाला. त्याने मितालीचा नंबर आदित्यला दिला. मनात विचार करत होता, सरांना कसं समजलं? ते तर त्या वेळीलाही माहित नाही अजून. दिव्या, कॉल उचल, नाहीतर सर इथे येतील. आता त्यांना अडवणारही कोणी नाही. तिथे निदान तिथल्या लोकांची भीती घालू शकत होतो, आता तेही नाही. मला कॉल आला तर काय सांगू? तू एकदा बोलून तर घे. असं इग्नोर करून मनातून जात नाही कोणी. तू अजून अडकशील त्या कोशात. मिताली बोलतच होती, समजावत होती की मितालीचा फोन वाजला. मितालीने दिव्याला फोन दाखवला. हा बघ, कॉल येतोय, काय करू? असं म्हणून दिव्याच्या दिशेने फोन केला. चुकून बोट ग्रीन बटनला लागल्यामुळे कॉल रिसीव्ह झाला. तो मितालीला दिसत नव्हता, पण दिव्याला दिसला. तिने घाईत मितालीच्या हातून फोन घेऊन म्यूट केला. अगं, कॉल रिसीव्ह झालाय असं बोलून अनम्यूट केला. हॅलो, मिताली घाबरत म्हणाली. मिताली, दिव्याला फोन दे. आदित्यचं थेट बोलणं होतं.
सर, ती बाथरूम मध्ये आहे. आल्यावर सांगते कॉल करायला, मिताली म्हणाली. मिताली, तिला आत्ता बाथरूम मध्ये नेऊन दे फोन, आदित्य म्हणाला. त्याची आता सटकली. दिव्याचंही काही खरं नव्हतं. दिव्याने आदित्य म्हणाला ते ऐकलं होतं. 1 मिनिट हा, आली बाहेर, मिताली बोलली आणि फोन दिव्याच्या समोर ठेवला. आता दिव्याला बोलल्या वाचून पर्याय नव्हता. हॅलो. दिव्याचा आवाज ऐकला आणि त्याला आतून बरं वाटलं. कदाचित ह्याच शांतीसाठी तो मगापासून धडपडत होता, जी बाकी कशात मिळत नव्हती त्याला. वाय आर यू इग्नोरिंग मी, सच अ बॅड गर्ल. आदित्यचा आवाज अगदीच बघता बघता कडक झाला होता. नाही, चार्जिंगला लावलाय फोन, स्विच ऑफ झालाय, दिव्याने सांगितलं. मितालीच्या फोनवरून तू मला करू शकत नाहीस का? कारण देतेस तू मला? आदित्यचा राग बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. पण दिव्याला आता वाढवायचं नव्हतं. सर, काम काय होतं? दिव्याचा आवाज एकदम वृक्ष झाला होता आणि जो त्याला खटकला होता. असं का वाटतंय मला तू मला कटवायला बघतेस? काम नसेल तर कॉल करू नको का? आदित्यचा आवाज लगेच सॉफ्ट झाला होता. तिला त्याचा आवाज ऐकून हुंदकाच आला, जो महत् प्रयासाने तिने अडवला. अगदी तोंडात आलेलं तिच्या. तुमच्या मॉमला विचारा, कालाही बोलत मी ते. पण सावरलं तिने स्वतःला. सर, मी कामात आहे. एकतर मितालीला बेडवरून जास्त उठता येत नाही, त्यात माझा उद्या इंटरव्ह्यू आहे, म्हणून तयारी करत होते. त्यामुळे फोनची चार्जिंग संपली नाही लक्षात आलं. पहिला कॉल केलात तो वॉशरूमलाच जात होते. पुन्हा आली तर कॉल कट झाला होता. लावायला गेली तर फोन स्विच ऑफ झाला. मितालीकडे तुमचा नंबर नव्हता. दिव्याने खोटं सांगायची लाईनच लावली होती आणि स्वरचित कारणे देत होती त्याला. खरं तर आदित्यचा कॉल आला तेव्हा फोन दिव्याच्या हातातच होता. कॉल कट झाल्यावर लगेच फोन स्विच ऑफ केला होता तिने. आदित्यने बरोबर ओळखलं होतं. पण ठीक आहे, आता बोलली ना, त्याला बरं वाटलं. दिव्या, मी येतोय रूमवर. आदित्यला तिला बघायची तीव्र इच्छा झाली होती. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवर वर पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. अबीर. पुन्हा नव्याने. गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे ह्या माझ्या कथा तुम्ही या चॅनलवर ऐकू शकता.